दंगलीत दगड भरलेले ट्रक आले कुठून हे विचारण्यापेक्षा ही विकृती ठेचून कशी काढता येईल हे बघा. उदयनराजेंचा काँग्रेसवर निशाणा. म्हणाले, काँग्रेसने विष आणि द्वेष पसरवण्याचं काम केलं. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून सोमवारी नागपूरमध्ये हिंसाचार उफाळला आणि या हिंसाचाराच्या राजकीय क्षेत्रात त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. नागपूरमध्ये 2 गटात झालेल्या राड्यात दंगलखोरांनी उभे असलेल्या गाड्यांची तोडफोड केली, दुचाकी वाहनांची जाळपोळ झाली, दगडफेक झाली. या घटनेचे पडसाद विधिमंडळात आज पाहायला मिळाले. अनेक विरोधक ही दंगल पूर्वनियोजित असल्याचा आरोप करत आहेत. दरम्यान नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारावरून भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी दंगलीत दगड भरलेले ट्रक आले कुठून हे विचारण्यापेक्षा ही विकृती ठेचून कशी काढता येईल हे बघा. काँग्रेसच्या काळात अनेक दंगली झाल्या, त्याला मोठ्या प्रमाणावर आळा घालण्याचं काम भाजप सरकारने केलं. काँग्रेसने द्वेष पसरवण्याचं काम केलं असा आरोप उदयनराजे भोसले यांनी केला. औरंगजेब काही संत नव्हता, त्याने मोडतोड केली, द्वेष पसरवला. जर का कबर काढली तर या देशाच्या बाहेरच फेकून दिली पाहिजे असंही उदयनराजे भोसले यांनी म्हटलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज असे राजे होऊन गेले ज्यांनी सर्वधर्म समभावाचा संदेश दिला. राज्यकारभारात लोकांचा सहभाग असावा हा दुसरा विचार. लोकशाहीचा दाह रचण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं आणि त्यांची तुलना कोणासोबत होऊ शकत नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणण्याचं काम मोदीजींनी केलं. ही मुठभर लोक जी व्यक्तिकेंद्रित असतात, वैयक्तिक स्वार्थाने पेटून उठलेल्या असतात, त्यांची कुठलीही जातपात नसते. अशा लोकांना ठेचण्याचं काम समाजानं केलं पाहिजे. शिवाजी महाराजांचा शासनमान्य इतिहास प्रसिद्ध करावा. शिवाजी महाराजांचा विचार देशाला अखंड ठेवू शकतो. एक लक्षात घ्या, कायद्यात बदल करणं गरजेचं आहे. कारण जे बोललो होतं, यांना अजमीन पात्र यांच्यावर गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे. किमान 10 वर्षापेक्षा जास्त 10 वर्षाची जरी शिक्षा अशा लोकांना सक्त शिक्षा लागू केली जावी आणि जास्तीत जास्त त्यांना शासन व्हावं. पण हे बोलत असताना अनेकदा आपण पाहतो अलीकडच्या काळात जे काय महिलांवरती जे अत्याचार होतात किंवा ज्याच्यावरती जे म्हणजे बलात्कार होतात, अशा वेळेससुद्धा लोक म्हणजे त्या लोकांना सुद्धा ज्यांनी केलं आहे त्या लोकांच्या बाजूनी सुद्धा वकील उभे राहतात. आणि ह्याच्यावरती कुठला तरी चांगला कडक कायदा केला पाहिजे, तरच या संपूर्ण याला आळा बसणार आहे. देवेंद्र फडणवीसांना सध्या जे टार्गेट केलं जातंय नागपूरच्या दंगलीनंतर, सगळ्यांनी म्हटलंय की मुख्यमंत्र्यांवरती आरोप हे विरोधकांकडून केले जात आहेत. आणि विशेष म्हणजे विरोधक म्हणतात की दंगली घडवण्यामध्ये या सत्ताधारी पक्षाचा हात आहे, यांचेच मंत्री जबाबदार. तुम्ही काय सांगा? देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्याचा काही लोक पक्षातले प्रयत्न करतात, मित्र पक्षातले त्यांचे सहकारी. नाही, असं काही नाही आहे. एक लक्षात घ्या, स्वातंत्र्य ह्या देशाला मिळाल्यानंतर जर आपण जर मागं वळून जर पाहिलं, जेव्हा काँग्रेसची राजवट होती त्यावेळेस दंगली भरपूर व्हायच्या आणि त्या मानाने त्याला मोठ्या प्रमाणावरती आळा घालण्यात आलेला आहे. पण ही जे व्यक्तिकेंद्रित लोक असतात ते कुठल्याही समाजाचे किंवा कुठल्याही पक्षाचे नसतात. त्यांचं वैयक्तिक स्वार्थ विकृती असते आणि ही विकृती ठेचण्याचं काम हे कुठल्या पक्षाचं नाही, तर एकंदरीत संपूर्ण देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं आहे असं मी समजतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सातारा.